पूर्व सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे ने बुल्ढाना जिले के मालेगांव में जाकर आदिवासियों से मुलाकात की। बुल्ढाना जिले के मोताला तहसील के मालेगांव में वन भूमि पर अतिक्रमण हटाते समय वन विभाग और अतिक्रमणकारी आदिवासियों के बीच बड़ा संघर्ष हुआ था। इसमें वन विभाग और पुलिस कर्मचारियों के समेत आदिवासी समाज की महिलाएं भी जख्मी हुई थी। कई सरकारी वाहनों में तोड़फोड़ की गई थी। ये कार्रवाई वन विभाग के अधिकारियों की जिद के कारण हुई है और आदिवासी समुदाय के साथ अन्याय हुआ है। इसलिए आदिवासी समुदाय को न्याय दिलाने के लिए कानूनी लड़ाई के साथ साथ सड़क पर भी लड़ाई लड़ेंगे। ऐसी प्रतिक्रिया पूर्व सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे ने दी है। उन्होंने मालेगांव में जाकर आदिवासियों से मुलाकात भी की। वन जमिनीवर आदिवासीचं अतिक्रमण असेल आणि तो जर आदिवासी असेल तर त्याला ती जमीन 10 एकरापर्यंत दिलीच पाहिजे असा महत्त्वपूर्ण निर्णय झालाय। आणि देशामध्ये लाखो आदिवासी लोकांना या जमिनी दिलेल्या अजूनही देत आहे। पण दुर्दैवाने माळेगावचे लोक दुर्दैव आहे की यांना प्रशासनाने बरोबर साथ दिली नाही आणि वन खात्याच्या बदमाशीमुळे वन खात्याच्या अतिरेकीपणामुळे त्यांना ही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे। इथे शाळा होती, गावठाण उद्ध्वस्त केलं। हे तर म्हणजे इतकं अमानवीय आहे। म्हणजे सरकार हे कसं पाहत आहे, किती दुष्टतेने वागत आहे। शाळा होती जिल्हा परिषदेची तोडून फेकून दिली, अंगणवाडी होती तोडून फेकून दिली। हे काय पद्धत आहे? अरे इतके क्रिमिनल पण आणि पूर्ण बाकीच्या ठिकाणी असं होत नाही ना। कलेक्टर थांबा विचार करा, सगळं करून करतात। इतकी घाई करायची जरूरत नाही, कारण ही यांना मिडल मिळणार आहे, यांना प्रमोशन मिळणार आहे। हे कोणता रेंजर आहे म्हणते त्याला प्रमोशनसाठी त्यांनी केलं आहे। तर ह्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि हा लढा आम्ही लढू, रस्त्यावर लढू, कोर्टात लढू। पण हे जे दुर्दैवी जे घटना घडलेली आहे, अमानवीय घटना घडलेली आहे, याला न्याय दिल्याशिवाय आम्ही काँग्रेस आणि जे काही इतर पक्ष आहे याला सगळं सोबत घेऊन आम्ही न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे।